नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे गडाच्या प्रवासावरती. बघा तुम्ही पुढं काय होतं. चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा. आम्ही निघता आता आम्हाला एक भंडारा लागला. त्या भंडाऱ्यामध्ये चिवडा वाटप कार्यक्रम चालू होता. हे आमचे मामा. त्यानंतर आम्ही निघालो मालेगाव दरेगाव पाशी. तर आम्ही निघालो किदव्यावरती. मित्रांना काही खरेदी करायची होती. त्यानंतर आम्हाला एक भंडारा भेटला. त्यानंतर आमची मळगावची मित्रमंडळी नाचू लागली. त्यानंतर आम्हाला बंडू काका बच्छाव यांचा भंडारा लागला. त्यानंतर आम्ही त्यांच्या मुलासोबत फोटो काढला. त्यानंतर बंडू काका बच्छाव हे सुकार्यात सामील झाले व त्यांनी वाटण्यास सुरुवात केली. बंडू काका बच्छाववर फोटो काढल्यानंतर आम्ही निघालो आता आमच्या प्रवासावरती. ही आमची मित्रमंडळी. त्यानंतर हे आमचे स्वरक्षक म्हणजे पोलीस. आम्ही निघालो चालत एक रस वाटप कार्यक्रमामध्ये. त्यानंतर इथं पण आमची मित्रमंडळी नाचू लागली. आमची मित्रमंडळी खूप जोशमध्ये होते व त्यानंतर मी पण नाचू लागलो. आमचे राहुल भाऊ व शिवम काका व हिमांशु आयर हे खूप मजेत नाचू राहिले ते. आमची नाचणारी टीम कशी आहे भावांनो, कडक ना. तर आम्ही देवीचा पाय पडून निघायला लागलो. तवशिंग तर आमचे साई भाऊ शिवम काका म्हणे आमचे कार्ड व नंतर सगळ्यांचे एक फोटो काढले व ते म्हणे तुझा पण एक कार्ड म्हणे. त्यानंतर निघालो मित्रांनो आम्ही पुढच्या प्रवासावरती. पुढे आम्हाला एक DJ भेटला. यानंतर मित्रांनो आम्ही निघालो आंब्याच्या प्रवासावरती. आंब्याच्या प्रवासावरती झालं जाते. एवढी मोठी ट्रॅफिक होती मित्रांनो, एवढी मोठी ट्रॅफिक तुम्ही बघू शकता. मित्रांनो इथं लय मोठं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. तर आम्ही गॅप काढून घुसू राहिलो. हे पहा आमचे मित्र. भाऊ लय ट्रॅफिक आहे इथं. लांब पर्यंत ट्रॅफिक क्लिअर झालेलं आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. लांब पर्यंत ट्रॅफिक क्लिअर झालेलं आहे. लय ट्रॅफिक लागलेलं इथं नाही. फक्त गाडीवरचा गॅप करून. मित्रांनो आम्ही पोचलो आमराईच्या पायथ्याशी. या आमराईचं प्रवेशद्वार. आणि आम्ही बसलो इथं. आम्ही आमराईमध्ये चालू राहिलो मित्रांनो. आमराई पार केल्यानंतर आम्ही गेलो मित्रांनो मनू काकाच्या मित्रांनो आजूबाजूला कोणाच्या मावशीच्या घरी. त्यानंतर तिथल्या दिदी सोबत एक फोटो काढला, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आम्ही आता हिमांशु आयर यांच्या मावशीच्या घरून निघालो. त्यांच्या इथं खूप चांगला नाश्ता करून आता आम्ही परत कळवणच्या आमच्या आवडी दिदी बरोबर 2-3 फोटो काढले आम्ही. आणि आता आम्ही निघालो कळवणच्या रस्त्यावर. नंतर आम्ही पायी चालू लागलो मित्रांनो. पा आमची हवा. हे बा मळगावकरांची टीम कशी पळते रप. हे बघा ढोलकीवाले. पा आमची मळगावकरांची टीम बघा कशी नाचते. बघा मित्रांनो बघा. आमचे शो मौले जोरात होते.
तर त्यांच्यावर मी पण नाचायला लागलो. बघा मित्रांनो कशी चालली आमची. बघा यमांशी आयर, शिवम आयर, कृष्णा आयर, बापू आयर आणि ज्ञानेश्वर आयर. बघा मित्रांनो शिवम आयरचा दरारा. बघा 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 कशी तोऱ्याने नाचते. कोण त्यानंतर ते मुलं बोलले की तुम्ही नका नाचा, आता आमची बारी आहे. तर बघा मित्रांनो कसे नाचतात ते जोराने एकदम. बघा मित्रांनो कसे कडक स्टेप आहे. तर आमचे मित्र म्हणू लागले त्यांना थोडी नाचता येतं, आम्हाला पण नाचता येतं. तर ते पण नाचू लागले स्टेपने. बघा कसे पाहून नाचताय कॅमेराकडं. बघा आपले राहुल भाऊ. बघा मित्रांनो आपले राहुल भाऊ यमांशी आयर लय भारी नाचू राहिले ते. बघा यमांशी आयर बघा कशी आली तोऱ्याने. आपले राहुल भाऊ कसे नाचताय. कडवण राहुल भाऊ म्हणतील तसं. इथे जोराने भंडारा चालू होता मित्रांनो. व पुढं आल्यानंतर एकदम जोरात डेकोरेशन होतं. बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही. एक नंबर झेंडा फडकवणं व एक नंबर डीजेचे गाणे चालू होते मित्रांनो. तर इथं पण आम्ही आमचा दरारा सुरू केला. बघा रोहित भाऊ कसा नाचतोय. बघा हात वरती करून नाचतोय आमचा रोहित भाऊ. स्वागत. येणाऱ्या काळात छत्रपती सेवा समिती काही दिवसातच पुढच्या 2-5 वर्षात सगळ्यात मोठा भंडारा कोणत्या तरी एक ठिकाणी लावेल, जागा पाहून, आणि त्याला सर्व भाविक भक्तांनी सहकार्य करावं. नमस्कार मित्रांनो, आम्ही आज दुसरा दिवस होता सप्तशृंगी गडावर पायी चालण्याचा. आज आम्ही 40 किलोमीटर असा प्रवास पूर्ण केला. सर्व पायी भक्तांना चालण्यासाठी जो आनंद मिळाला तो फक्त हे महाप्रसादाचा ठिकठिकाणी स्टॉल लावलेला असल्यामुळे भक्तांना चालण्याचा आनंद आला. आणि आज सायंकाळी आम्ही आरामाला 2 एकर रान असं मस्तपैकी रोटर मारलेलं आहे काकांनी. तिथं आम्ही आता झोपणार आहोत. छत्रपती सेवा समितीचे सर्व कार्यकर्ते आणि खास करून शुभम भाऊ. सकाळी उठल्यानंतर आम्ही मित्रांनो चालायला लागलो. ते पुढं जे आम्हाला डीजे भेटला त्या डीजे मागे आम्ही चालू लागलो मित्रांनो. बघू शकता पब्लिक तुम्ही. ट्रॉफी कशी आहे ना कडक. हे बघा प्रमोद आहेर कसा बघतोय. एक नंबर भाऊ, एक नंबर. मनुभाऊ म्हणे आता मी दमलो, आता मी डीजे वरती बसतो. हे बघा डीजे वरती बसला मनुभाऊ. बघा पब्लिक कशी आहे आपली पब्लिक, कशी गाडीवरती बसून आली बघा. आपला मनू काकाला कोणाचीच गरज नाही. मनू काका एकटा चालतो बघा. मित्रांनो इथे थांबल्यानंतर कळवणजवळ एक सुंदर अतिशय सुंदर मंदिर होतं. हे बघा शकता. त्यानंतर आपले माननीय आमदार श्री दादाजी भुसे यांचा भंडारा चालू होता मित्रांनो. हे बघा. आमची टीम इथं पण लाईनीत उभी राहिली. हे बघा. त्यानंतर आम्ही आविष्कार व भुसेवर फोटो काढला. हे बघा. हाती परडी कुंकू भाळी अंतरितवली ज्योती ग. भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग.
आम्ही एवढं चालल्यानंतर आम्ही एक ठिकाणी टाइमपास करत बसलो. साठी आलो दुरुनी, तूच जीवाचा जीव स्वामी होऊ दे. त्यानंतर बाजूला भंडाराला सुरुवात होत होती, तिथं पण मी गेलो आरतीचं शूट काढण्यासाठी. मंगल आई ग, हाती परडी तू भाई, अंतरित वाली ज्योती ग, भंडाऱ्याची मुठ उधळली, बघू शकता मित्रांनो तुम्ही. पाप जळली कोटी ग. ही खेळता 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 आता म्हणे चला म्हणे, तर आम्ही डीजे बरोबर आलो नाचायला. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो नांदुरी जवळ. हे बघा नांदुरीचे डोंगर, ती बघा बस. हे देई जोगवा आई कृपेचा, पदर पसरिला पुढती. तर आमचं काम तर झालं होतं. आमचे मनू काका गाडी लावण्यासाठी जागा पाहत होते. संसाराची नाव तरू दे, हात असू दे पाठी ग, तू रेणुका तू यल्लम्मा. चला तर मित्रांनो आम्ही निघालो रडकुंडीच्या प्रवासावरती. हे बघा आमची टीम कशी निघायला लागली. हे बघा गौरव भाऊ आज नाराज आहे थोडासा. हे बघा आमचे मित्र. काही दिसला काज आमचा मोनू मामा सगळ्यात उत्साह आहे, कारण की तो लोकेशन दाखवतो. बघा महिमा नांदव सुख आमचा कृष्णा भाऊ तर दर टायमाला अशी खुशीतच राहतो. जेव्हा तेव्हा बघू हातच वरती करतो. बघा सारी ग, हाती परडी कुंकू भाई, अंतरित वाली ज्योती ग, भंडाऱ्याची मुठ उधळली, पाप जळली कोटी ग. देवी यल्लम्मा आईचा, कोल्हापूरच्या अंबाबाईचा, तुळजा भवानी आईचा, आई रेणुका देवीचा. बाज गौरव भाऊ तुमच्यासारखा सपोर्ट सगळ्यांनी केला पाहिजे. या देवी मातेच्या मंदिराचा पाय पडून आम्ही निघालो पुढच्या प्रवासावरती. हे आमचे गौरव भाऊ. त्यानंतर वरती गेल्यानंतर गौरव भाऊने माझा एक फोटो काढ. तर गौरवचा फोटो काढल्यानंतर आम्ही एकविरा देवी वरून तुम्ही व्ह्यू बघू शकता मित्रांनो. शृंगी देवीचा, हे सेवेसाठी आलो दुरुनी, तूच जीवाचा जीव स्वामी होऊ दे मंगल आई ग, हाती पर. हे आमचे छत्रपती सेवा समितीचे कार्यकर्ते बसले होते. ते गौरव भाऊ, हे लखन काका, ते प्रितेश आयर. ही बघा आमची टीम आली ना आत्ताशी वरती. आमचा साईबाबू घडी घडी दमतच राहतो. बापू भाऊ म्हणे माझा पण एक फोटो काढ म्हणे. बापू भाऊ नंतर त्यांचा पण एक फोटो काढल्यानंतर तुषार आयर रडी कुंकू भाई, अंतरित वाली ज्योती ग, भंडाऱ्याची. तर दिदी म्हणे मी लय दमली म्हणे. तर दिदीला मी खांद्यावरती घेतलं. बघू शकता मित्रांनो तुम्ही. जळली कोटी ग. आम्ही एकदम कॉमेडी करत करतच जात होतो वरती. बघू शकता मित्रांनो तुम्ही पब्लिक. ही बघू शकता तुम्ही आमची टीम. आताच आमचे लखन काका दिसली आहे बघा.
त्यानंतर आम्हाला एक डॅम लागलं. छोटंसंच डॅम होतं फक्त सप्तशृंगी गडावरच्या स्थानिक माणसांना. बसवाले भाऊ तर लय जोरात, काहीच पाऊल नाही राहिले, एकदम जोरात गाडी घातली बसवाल्या भाऊंनी. चला तर आम्ही निघतो पुढच्या प्रवासावरती. असं वाटतं आमचे गौरव दमले. हे बघा, हे आमचे लखन काका. हा बघा आमचा लखन काका. आर्मी लखन काका. हा एवढा मोठा सीन होता मित्रांनो. हे बघा कोकण कड्यासारखा लय बेकार कर्व मध्ये होता, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आम्ही लागलो मंदिराच्या कमानीवरती. हे बघू शकता देवी मातेचं मंदिर. त्यानंतर गौरव भाऊचे 2 शब्द. क्वालिटी बघू शकता तुम्ही, एकच नंबर क्वालिटी आहे काका त्यांची. काका आपलं नाव काय सांगितलं? आई साहेब मावा पेढा. अख्ख्या वणीगडावर एकच नंबर क्वालिटी पण लागणारा पेढा आपला आई साहेब पेढा आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, एक नंबर क्वालिटी आहे काका त्यांची. सर्वांनी यानंतर आमची टीम निघाली दर्शनासाठी. बघू शकता मित्रांनो आमचे हिमांशू काका, मनू मामा, कृष्ण आहे. ही आमचे दादा थोडे तापले होते आमच्यावरती. तर मित्रांनो आम्ही लागलो पैरी बारीला. सेवा समितीतर्फे आपलं गडावर आलेले सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. तर थोड्याच दिवसात छत्रपती सेवा समिती आयोजित तर्फे आपलं कळवण रस्त्यावर असा भव्य एकदम असा मोठा महाप्रसाद आयोजित करण्यात आलेला आहे. परंतु सगळे आमचे बघू शकता युवा पिढी आहे छत्रपती सेवा समितीची. भाऊंचं मोलाचं सहकार्य आहे. आमचे अध्यक्ष हिमांशू भाऊ आहे, यांचे 2 शब्द. सगळ्यांनी शांततेत दर्शन घ्यावं, आपली एवढी नम्र विनंती. कोणी लोटालाटी करू नये, गौरव भाऊच्या शब्दांना मान द्या. तर छत्रपती सेवा समिती सगळे कार्यकर्ते आता पोहोचले होते 6व्या क्रमांकाच्या बारीवरती. हे बघू शकता तुम्ही आता. त्यानंतर अफाट अशी गर्दी होती देवी मातेच्या दर्शनासाठी. बघू शकता तुम्ही देवी माता. आमची अशी झाली देवीची भेट. तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, एकदम प्रश्न म्हणजे एकदम भंगार क्वालिटीचं आहे. निदान देवीच्या पायथ्यावर थोडं 2 मिनिटं माताही टेकू देत नाही. म्हणून तुम्हाला यायचं राहिलं मित्रांनो, VIP तिकीट काढा आणि ट्रस्टचं कोड भरा. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.